मित्रांनो, महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी संपलेली असून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 288 मतदारसंघापैकी 230 ठिकाणी महायुतीला घवघवीत यश मिळालेले असून त्यामध्ये भारतीय जनता पक्षाला 132 ठिकाणी विजय प्राप्त करता आलेला असून शिवसेना शिंदे गटाला त्यापाठोपाठ 57 ठिकाणी आपले आमदार निवडून आणण्यात यश आले आहे. तसेच अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस गटाला 41 ठिकाणी विजय प्राप्त करता आलेला असून मित्रांनो, विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार व राजकीय वर्तुळातून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचा गुरुवारी 5 डिसेंबर रोजी पुणे येथे शपथविधी होणार असल्याचे सांगण्यात येत असून मित्रांनो, भारतीय जनता पक्ष हा विधानसभेमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलेला आहे. तसेच मित्रांनो, 2 दिवसापूर्वी दिल्ली येथे अमित शहा यांच्याबरोबर महायुतीच्या नेत्यांची देवेंद्र फडणवीस, एकनाथजी शिंदे व अजितदादा यांची बैठक झालेली असून यामध्ये मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला सहमती असल्याचेही विश्वसनीय सूत्राकडून सांगण्यात येत आहे. तसेच मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्यामध्येही फोनवरून चर्चा झालेली असून या चर्चेमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्राकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळेच मित्रांनो, विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार व राजकीय वर्तुळातून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचा गुरुवारी 5 डिसेंबर रोजी पुणे येथे शपथविधी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे व तशा पद्धतीची सध्या तयारीही सुरू आहे. मित्रांनो, विधानसभेमध्ये भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलेला आहे. त्यामुळे मित्रांनो, मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर महायुतीकडून शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्राकडून व राजकीय वर्तुळातून सांगण्यात येत आहे.